छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनापासून शिकवते. अकाउंट बघितल्यानंतर लक्षात येतं की बाबा या व्यक्तीकडे जर आपण अकाउंट्स आपले हँडल करायला दिले तर 100% हा करू शकतो. तर 2 मिनिटांमध्ये 200 रुपये कसे कमवायचे, तर या व्हिडिओ नंतर तुमचे भरपूर कॉमेंट्स आले की आम्हाला हे जे आम्ही डिझाईन्स बनवतो, हे जे ग्राफिक्स आम्ही बनवतो तर ते कुठे विकायचे, कसे विकायचे, तर याच्याबद्दल सविस्तर माहिती म्हणजे थोडक्यात मार्केटिंग बद्दल सविस्तर माहिती जी असेल तर ती द्या. आणि लास्ट व्हिडिओ पार्ट 1 आपला आलेला आहे. हा व्हिडिओ बघायच्या आधी पार्ट 1 नक्कीच बघा, कारण आजचा पार्ट 2 आहे. तर मी तुम्हाला मार्केटिंगचा कम्प्लीट एक कोर्स देते ज्याच्यामध्ये ॲज अ ग्राफिक डिझायनर, ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्ही कशा पद्धतीने ग्रो करू शकताय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवून जास्तीत जास्त इन्कम जो असेल तर तो कमवू शकताय. कारण बघा फ्रीलान्सिंग असेल किंवा एजन्सी असेल तर याला काही लिमिट नाही आहे. तुमचा इन्कम 10,000च असला पाहिजे, 20,000च असला पाहिजे. जितके तुम्ही एफर्ट्स त्याच्यामध्ये घालताय, जितकं तुम्ही काम करताय ना तर तसा तुमचा इन्कम वाढू शकतो. आणि याच्यामध्ये एक वेगळीच मजा असते. एफर्ट्स, पण ते जे एफर्ट्स घेताय ना तर ते एफर्ट्स प्लस स्मार्ट वर्क, सध्या हार्ड वर्क चालत नाही, सध्या स्मार्ट वर्क चालतं. कारण भरपूर टेक्नॉलॉजीज जे असतील तर ते चेंज झालं आणि याच सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते. तर आज आपण बघणार आहोत ॲज अ ग्राफिक डिझायनर किंवा ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुमचं स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील ना तर ते कशा पद्धतीने तुम्ही बिल्ड केलं पाहिजे सो दॅट तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट्स बघून तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर्स जे असतील, ग्राफिक्ससाठी असतील, सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी असतील तर येऊ शकतात. आणि ट्रस्ट मी, ॲज अ वर्किंग मॉम, ॲज अ वुमेन ऑफ द फॅमिली, ग्राफिक्स किंवा सोशल मीडिया एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला तुमच्या घराकडे आणि तुमच्या कुटुंबाकडे दोन्हीकडे लक्ष द्यायचं असेल. त्यामुळे हा व्हिडिओ बघा. ह्याच्या आधीचा एक पार्ट 1 मी अपलोड केलेला आहे तर तो देखील व्हिडिओ बघा. त्याच्या आधी इथे बघा, हा 2 मिनिटांमध्ये 200 रुपये कसे कमवायचे, तर याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो की सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे, खूप व्हायरल जातोय आणि त्याच्यावरती भरपूर मेसेजेस येतात. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ चेकआउट करा. आणि हा व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा, कारण मी पूर्ण इन डिटेल अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनापासून शिकवते. जसं मी लास्टला पण सांगितलं होतं. किती वाजलेत तर 12:45 वाजलाय आणि मला ही सिरीज कंप्लीट करायची आहे. एनी हाऊ मला तुम्हाला सांगायचं आहे की काम कसं करायचं. कारण भरपूर महिला निगेटिव्ह कॉमेंट्स करतात की फ्रीलान्सिंगमध्ये काय काम मिळत नाही, 2 मिनिटांमध्येच डिझाईन बनवायची असती तर ती क्लायंट पण बनवू शकतं ना, आपण कशाला द्यायची बनवून, पोस्टर क्लायंट पण बनवू शकतं ना. तसं नसतं बॉस. प्रत्येक ठिकाणी बघा, मालक जर स्वतःच ग्राफिक्स बनवायला लागला, त्यांचे अकाउंट्स हँडल करायला लागला तर मालकाचं जे काम आहे, ओव्हरऑल ऑर्गनायझेशन आहे, तर ती कधी तो ग्रो करेल. त्यामुळे ट्रस्ट मी, पॉझिटिव्हली विचार करा. भरपूर असे ऑर्गनायझेशन्स आहेत, भरपूर असे सलोन्स आहेत, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, जिम्स आहेत, भरपूर असे व्यवसाय आहेत ज्यांना ग्राफिक्स डिझायनर लागतात, फ्रीलान्सर ग्राफिक डिझायनर लागतात किंवा फ्रीलान्सर सोशल मीडिया मॅनेजर्स जे असतील तर ते लागतात. त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कसे गॅदर करायचे, हे सगळं मी तुम्हाला थ्रू आउट दिस कोर्स सांगणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर आज आपण बघणार आहोत की स्वतःचं प्रोफाईल जे आहे ॲज अ सोशल मीडिया एजन्सी, ठीक आहे, किंवा ॲज अ ग्राफिक डिझायनर, ठीक आहे, जो काही तुमचा निश आहे. तुम्ही एक सोशल मीडिया एजन्सी म्हणून काम करणार आहात, जे तुम्ही ग्राफिक्सचे पण सर्व्हिस देणार आहात, सोबतच त्यांचे अकाउंट्स पण हँडल करणार आहात, ठीक आहे. तर ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर सोबतच तुम्ही ॲज अ ग्राफिक डिझायनर कशा पद्धतीने तुमचं जे काही अकाउंट असेल ना तर ते सेट करू शकता, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला मी आता प्रॅक्टिकली काही अकाउंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला की तुमचे स्वतःचे अकाउंट्स व्यवस्थित पाहिजे, ठीक आहे. कारण बघा, तुम्ही जर सोशल मीडिया मॅनेजर म्हणून दुसऱ्याचे अकाउंट्स हँडल करणार आहात तर लोक नक्कीच ऑब्व्हियसली तुमचे अकाउंट्स चेक करणार की तुम्ही काय पोस्ट करताय, तुमचे रील्स कसे आहेत किंवा तुमचे फोटोज कसे आहेत, ठीक आहे. या अकॉर्डिंगली गोष्टी ज्या असतील ना तर ते लोक चेक करतात, बरोबर, आपले अकाउंट्स. त्यामुळे एक क्लिअर डीपी असायला हवा. डीपी म्हणजे काय, इथे बघा, ठीक आहे. आता जसं की हा आहे आपला डीपी, ठीक आहे, ज्याला तुम्ही काय बोलू शकताय, पिक्चर, तुमचा प्रोफाईल पिक्चर जो असेल ना तर तो बोलू शकता, ठीक आहे. त्याचसोबत सेकंड आहे की तुमच्याकडे बायो विथ सर्व्हिस, ठीक आहे. काय काय सर्व्हिसेस तुम्ही देताय लोकांना, ठीक आहे. जसं की इथे बघा, मी थोडं झूम करते, ठीक आहे, थोडंसं झूम करते. इथे बघा, मेटाचे जे काही ऍड्स असतील तर ते रन करतात. लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग, ठीक आहे, म्हणजे एक एजन्सी पण आहे, सोबतच मेटा ऍड्स कसे रन करायचे तर ते देखील ते शिकवतात, ठीक आहे. तर एक्झॅक्टली काय काय आहे ना तर ते इकडे लक्षात येतं, ठीक आहे. किंवा एक लिंक पण दिलेली आहे ज्याच्यातून ते डायरेक्टली रजिस्ट्रेशन जे असेल तर ते करू शकते, ठीक आहे. तर तुमचं जे काही प्रोफाईल असेल ना तर ते क्लिअर ठेवा. त्याचसोबत कॉन्टेंटचे सॅम्पल्स, ठीक आहे, हायलाइट्स आणि व्हॉट्सअप बटन जो असेल तर तो असायला हवा. आता इथे मेसेजचा ऑप्शन येतो, पण सेम अकाउंट जर तुम्ही
तुम्ही मोबाईलवरून ओपन केलं ना, तर तिकडे तुम्हाला खाली कॉन्टॅक्टचा ऑप्शन येतो, ज्याच्यामध्ये कॉल आणि व्हॉट्सअप हे 2 ऑप्शन्स असतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अकाउंटला, तुमच्या Instagramला तुमचं जे काही WhatsApp असेल ना, तुमचा जो काही कॉलिंगचा नंबर असेल ना, तर तो नक्कीच कनेक्ट करून ठेवायला हवा. तर लोकांकडे आता तितका वेळ नसतो, की बाबा कुठलीतरी एखादी पोस्ट ओपन करावी, एखादी स्टोरी ओपन करावी, रील ओपन करावी, त्यातला नंबर घ्यावा, मग तो टाइप करावा. इतक्या लोकांकडे वेळ नाहीये. इथे जर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन दिलात, ठीक आहे, WhatsAppचं जर बटन दिलं, तर नक्कीच लोकं त्याच्यावरती क्लिक करून लगेच तुम्हाला एन्क्वायरी जी असेल ना, तर ती करतील. आता आपण थोडक्यात बघूयात. काही मी एजन्सीज घेणार आहे आणि थोडक्यात आपण बघूयात की कशा पद्धतीने एजन्सीज स्वतःचं कॉन्टेंट जे असेल ना, तर ते प्लॅन करतात. तर ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्ही तुमचं डेली रुटीन जे काही असतं ना, तर ते दाखवू शकता, ते शेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल व्हिडिओमध्ये शूट अँड एडिट आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये ॲड सेटअप आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचे पूर्ण रिझल्ट्स. आता आपण याची एक पूर्ण सिरीज केली होती डॉक्टर क्लायंटची. जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले नसाल तर बघून घ्या. आता या डॉक्टरांचे 3 दिवसाचे ॲड रिझल्ट जर बघितला, याच्यामध्ये ₹296 फक्त खर्च झाले, 13 लीड्स आल्यात आणि 13 मधील एकही फेक नाही, म्हणजे 100% जेन्युइन लीड्स आले. 100% जेन्युइन रिझल्ट्स येण्याचे कारण म्हणजे यांचे ॲडव्हान्स लेअरिंग मी केलं होतं. पहिल्या लेअरमध्ये मी लोकेशन लेअर लावलं होतं, ज्याच्यामध्ये सांगली कोल्हापूर हे लोकेशन न लावता पर्टिक्युलर पिनकोड्स लावले होते आणि ज्याच्यामध्ये हॉस्पिटल जवळची एरिया मी जास्त टार्गेट केले होते. आणि दुसऱ्यामध्ये मी ऑडियन्स लेअर टार्गेट केला होता, ज्याच्यामध्ये सिटीमधील असे लोक जे हेल्थ पेजला फॉलो करतात किंवा फॅमिलीमध्ये ठीक आहे, हा तुम्ही बघितलात. ठीक आहे, म्हणजे काही व्हॅल्यू देत आहेत. ठीक आहे, एक्झॅक्टली व्हॅल्यू देत आहेत. ठीक आहे, ज्यावेळी ऑडियन्स बघेल तर ऑडियन्सचं लक्षात येतात. अकाउंट बघितल्यानंतर लक्षात येतं की बाबा या व्यक्तीकडे जर आपण अकाउंट्स आपले हँडल करायला दिले तर 100% हा करू शकतो. का करू शकतो? कारण तो त्याच्या अकाउंट्सच्या माध्यमातून, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भरपूर व्हॅल्यू देतो. जर तुम्ही प्लॅटफॉर्म चूज करा, जसं की आता मी पर्टिक्युलरली यूट्यूब प्लॅटफॉर्म जो असेल ना, तर तो प्रेफर करते. यूट्यूबवरती जो काही माझं कॉन्टेंट असेल, जे काही नॉलेज असेल ना, तर ते मी शेअर करते. तर आता तुम्ही शॉर्ट्सच्या माध्यमातून, जसं की Instagram असेल, YouTube असेल, Facebook असेल, तिन्हीकडे सेम शॉर्ट्स चालतो. अशा टाईपचे शॉर्ट्स व्हिडिओज तुम्ही बनवू शकता. अजून काही बघूयात आपण. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण याच्यामध्ये कोणती ॲड सेटअप करायची नाही किंवा कोणती कंपनी व्हिजिट नाही आहे. तर मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये माझं ऑफिस प्लस माझी टीम दाखवणार आहे. शाळेतील 3 मित्रांनी चालू केलेले ऑफिस कोल्हापूरमधील एका लहानशा गावामध्ये आहे आणि याच लहान ऑफिसमध्ये आम्ही मोठमोठ्या कंपन्यांची पूर्ण मार्केटिंग सांभाळतो. मला हेच सांगायचं होतं की एखादी एजन्सी जर तुम्ही चालू करत असाल तर लहान स्केलवर चालू करा, छोट्या ऑफिसपासून चालू करा, तुमची टीम बिल्ड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या स्केलवर गेलात तरी चालेल. या ऑफिसवर आम्ही 3 जण काम करतो आणि आमची वर्क फ्रॉम होम करणारी 3 जण आहेत, म्हणजे अशा प्रकारे आमची टोटल 6 जणांची टीम आहे. कंपनीला मॅक्सिमम रिझल्ट देण्यासाठी तुमची कामाची पद्धत फिक्स ठेवा. ऑफिसवर आलेल्या सगळ्यात पहिला मी डेली कामाची लिस्ट काढतो, तोपर्यंत अनिकेत सगळ्या कंपन्यांचे ऍडचे रिझल्ट चेक करतो. प्लेस तोपर्यंत नवीन क्लायंटची लिस्ट काढणं आणि त्यांच्याशी चॅटिंग करून त्यांची रिक्वायरमेंट समजून घेणं हे काम करतो. आमची क्लायंट लिस्ट जर बघितला तर टोटल 20 पेक्षा जास्त कंपन्यांसाठी आम्ही ऍड रन करतो. यामध्ये ठीक आहे, तर एक्झॅक्टली व्हॅल्यू दिली आणि भरपूर असे काही आपण व्हिडिओ शेअर करतो, ज्याच्यामध्ये आपण टिप्स देतो. ठीक आहे, म्हणजे ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर आपण व्यावसायिकांना टिप्स देतो. ठीक आहे, आता हे जे टिप्स असतील ते तुम्ही नक्कीच कुठून फाइंड करू शकताय? नक्कीच तुम्ही ChatGPT वरती जाणार आहात. ठीक आहे, ChatGPTचा पार्ट आपण केलेला आहे. ChatGPT वरती जाणार आहात, जे की आता सध्या सगळ्या गोष्टी खूप सिम्पल झाल्यात. ठीक आहे, तर ChatGPTला मी देते क्रिएट अ 30 days content planner for my Instagram. ठीक आहे, फॉर माय इंस्टाग्राम रील्स. ओके, आणि मी इथे देते आय एम अ सोशल मीडिया मॅनेजर. ओके, इन्क्लूड टिप्स. ठीक आहे, काय काय ऍड करायचं आहे त्या कॉन्टेंटमध्ये. ठीक आहे, इन्क्लूड टिप्स, हाव माय एजन्सी वर्क्स, ETC. ठीक आहे, 30 दिवसाचा प्लॅनर हवा आहे. एंटर करूयात. ठीक आहे, आता मराठीमध्ये लिहिलं असतं तर मराठीमध्ये आला असता. ठीक आहे, कारण आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये जास्त फोकस करायचं. ठीक आहे, आता हे होऊ देत, लोड झालं की मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, तर इथे बघा आता रिअल टॉपिक्स आले. ठीक आहे, जसं की बघा पहिला टॉपिक काय आहे की माय जर्नी ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर. ठीक आहे, म्हणजे तुमची जर्नी. आय स्टार्टेड विथ जस्ट अ मोबाईल फोन. ठीक आहे, कॉल टू ऍक्शनला काय सांगायचं की फॉलो फॉर मोर ग्रोथ टिप्स. ठीक आहे, जर अजून असे ग्रोथ टिप्स तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच फॉलो करा. हे तुम्हाला लास्टला बोलायचं. CTA म्हणजे काय? कॉल टू ऍक्शन आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याचसोबत 3 मिस्टेक्स स्मॉल बिझनेसेस मेक
ऑन इंस्टाग्राम. ठीक आहे, म्हणजे छोटे व्यवसाय कोणते 3 चुका करतात. ठीक आहे. आता इथे इंग्लिशमध्ये झालं हे सगळं लोड. जर तुम्हाला मराठीमध्ये हवं असेल तर नक्कीच तुम्ही खाली इथे हे सगळं लोड होऊ द्या आणि लोड झालं ना की मग इथे करा की इन मराठी. तर मराठीमधले पण रिझल्ट लोड होतील बघा. ठीक आहे. पहिल्या दिवसामध्ये माझा सोशल मीडिया मॅनेजरचा प्रवास मी फक्त मोबाईलवरून सुरुवात केली आणि फॉलो करा. लास्टला तुम्ही सांगणार. दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगणार की स्मॉल बिझनेसेस या 3 मोठ्या चुका करतात. आता कधी कधी आपल्याला हेही माहित नसतं की काय मोठ्या चुका करतात. ठीक आहे. ॲज अ बिगिनर आपण सुद्धा नवीनच असतो. ठीक आहे. आपणच चुकत असतो. ठीक आहे. त्यामुळे मग मी काय करते आता ChatGPTलाच सांगते की बाबा चुका कोणत्या तर त्याही मला सांग. ठीक आहे. जसं की इथे हा कम्प्लीट लोड झालात ना की मग तेही तुम्ही देऊ शकताय. जसं की मी इथे पण सेम चॅट ओपन करते. एक मिनिट. ठीक आहे. मी ChatGPTलाच विचारते की कोणते चुका आहेत. तर बघा ते चुका पण दिलं त्यानं आणि हुक पण दिला. कम्प्लीट दिलं की तुमचा बिझनेस इंस्टाग्रामवर ग्रो होत नाहीये. कदाचित तुम्ही या 3 चुका करता. ठीक आहे. प्रॅक्टिस करा पहिला 2-3 वेळेला आणि मग डायरेक्ट बोला. ठीक आहे. मिस्टेक नंबर 1 हे कट करून बोललात तरी चालेल. रेकॉर्डिंग करताना ना कट केलं तरी चालेल. जे पहिला एक सेंटेन्स बोला, थांबा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मिस्टेक नंबर 1 फक्त प्रोडक्ट फोटोज पोस्ट करणे. लोकांना फक्त प्रोडक्ट्स नाही तर स्टोरी, ट्रस्ट आणि व्हॅल्यू पाहिजे असतं. ठीक आहे. मग थांबा. मग सोल्युशन सांगा. जसं की बिहाइंड द सीन्स दाखवा, कस्टमर रिव्ह्यूज दाखवा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॉन्टेंट तयार करा. हे बोला, थांबा. दुसरी मिस्टेक आली बघा, तिसरी मिस्टेक आली. ठीक आहे. तर छोटे छोटे 5 रेकॉर्ड करा आणि मग त्याचा एक फुल व्हिडिओ जो की 1 मिनिटाच्या आतला असेल तर तो रेकॉर्ड करा. आता तुम्ही खूप स्लो बोलताय. ठीक आहे. खूप हळू बोलताय. तर व्हिडिओ एडिट करताना तुम्ही त्याची स्पीड फास्ट फॉरवर्ड करा. ठीक आहे. अगदी म्हणजे 1 मिनिटाचंच बनवायचं आहे म्हणून खूप फास्टच बोलतो किंवा मग ते लक्षात राहत नाही. ठीक आहे. अगदी गडबड आहे. त्यामुळे बोलताना तुमची स्टाईलने बोला, हळू. एडिट करताना तुम्ही तुमची जी काही क्लिप असेल ना तर त्याची स्पीड मॅक्झिमम करा, वाढवा आणि एंडिंगला बोला की या चुका थांबवा आणि तुमचा बिझनेस ऑनलाईन ग्रो करा. आणि लास्टला CTA म्हणाल की अशा आणखी सोशल मीडिया टिप्ससाठी चॅनलला किंवा पेजला फॉलो करा. कॅप्शन काय द्यायचं तेही आलं बघा. कॅप्शन म्हणजे काय, डिस्क्रिप्शन. खाली आपण डिस्क्रिप्शन देतो ना रील पोस्ट केला तेही आलं. ठीक आहे. परफेक्ट. हे तुम्हाला मी सांगितलं की काय पोस्ट करायचं. क्लायंट पेज बिफोर वर्सेस आफ्टर. तुमचं एखादा क्लायंट असेल, ठीक आहे. आता असेल तर तुम्ही दाखवा हा, नसेल तर काय मग डेट 3ला तुम्ही दुसरा घ्या. स्क्रीनशॉट्स दाखवू शकता तुम्ही किंवा मग रील पण अपलोड करू शकता. त्यानंतर डे 4 मी क्लायंटसाठी कॉन्टेंट प्लॅनिंग कसं करते. जसं की आता आपण हे अकाउंट बघितलं, त्यांनी प्रॅक्टिकली सांगतात. ठीक आहे. त्यामुळे अकाउंट ग्रो होतात फास्ट. ठीक आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही सांगू शकता की मी क्लायंटसाठी कॉन्टेंट प्लॅनिंग कसं करते. आता इथे काय काय दाखवायचं. BTS म्हणजे काय, बिहाइंड द सीन्स. बिहाइंड द सीन्स म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे, पडद्याच्या मागे काय चालू असतं तर ते. ठीक आहे. तुमचा स्ट्रगल कसा असतो तर ते दाखवा. प्लस स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही दाखवू शकता प्लॅनिंग कसं करताय त्यासाठी. ठीक आहे. कॉमेंट प्लॅन. ठीक आहे. आता याची पण जर स्क्रिप्ट हवी असेल तर नक्कीच इथून कॉपी करायचं. इथे या खाली त्याच चॅटमध्ये, हे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळं करते. स्क्रिप्ट. ठीक आहे. बघा क्लायंटसाठी 30 दिवसाचं कॉन्टेंट मी फक्त 1-2 तासात प्लॅन करते. कसं, चला दाखवते. सीन नंबर 1 आपण लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करतो. ठीक आहे. सीन पण देता येते. मग थांबा. मग सगळ्यात सांगा की सगळ्यात आधी मी क्लायंटची नीश समजून घेते. जसं की ब्युटी आहे, एज्युकेशन आहे, फूड आहे, बिझनेस आहे, फॅशन आहे. सीन नंबर 2 काय दिलं बघा की कॉन्टेंट आयडियाज लिहिताना लिहा ते आयडियाज. ठीक आहे. जसं की मी नंतर 3 प्रकारचे कॉन्टेंट तयार करते. जसं की एज्युकेशनल, इमोशनल, प्रमोशनल. सीन नंबर 3 दाखवा की कॅनवा किंवा नोट्स किंवा कॅलेंडर दाखवा तुमचं की मी आधीच 30 दिवसांचे टॉपिक प्लॅन करते म्हणून रोज काय पोस्ट करायचं हा स्ट्रेस राहत नाही. हे बोलायचं आहे, हे दाखवायचं आहे, हे बोलायचं आहे. हे सीन आहे वरचा आणि हे डायलॉग्स आहेत तुमचे. ठीक आहे. अजून काय द्यायचं. आता खूप सगळं स्पून फिडिंग करता येते. फक्त थोडेफार एफर्ट्स तुम्हाला घ्यायचे आहे. ठीक आहे. सीन नंबर 4 झाला. सीन नंबर 5 आणि एंडिंग दिली बघा की तुमच्या बिझनेससाठी कॉन्टेंट प्लॅनिंग हवं असेल तर DM करा. ठीक आहे. म्हणजे लोक मेसेज करतील. कॅप्शन पण दिला. ठीक आहे. अशा अकॉर्डिंगली तुमचा 30 दिवसाचा प्लॅनर जो असेल तर तो तुम्ही इकडे घेऊ शकता. बघा भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला येऊन जातात. ठीक आहे. म्हणजे ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर किंवा ॲज अ ग्राफिक डिझायनर तुम्ही तुमचं जे काही नॉलेज असेल, टिप्स असतील किंवा तुमचं जे काही काम असेल ना तर ते तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शोकेस करायचं आहे. मोस्टली तुम्ही ट्राय करा की तुम्ही रील्स बनवणार आहात आणि पर्सनल ब्रँडिंग करणार आहात. तुम्ही स्वतः तिकडे दिसताय. मी खूप छान एक्सपिरियन्स घेतला. ठीक आहे. ॲज अ क्षितिजा भाट माझं जे काही अकाउंट आहे यूट्यूबला,
ठीक आहे. आता युट्यूबवरती जास्त फॉलोअर्स आहेत, त्यामुळे सबस्क्रायबर्स आहेत, त्यामुळे तोच माझा मेन प्रमोशनसाठी किंवा मार्केटिंगसाठी मी यूज करते. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जो टार्गेट करताय, जो प्लॅटफॉर्म तुम्ही टार्गेट करताय, सध्या तुम्ही इनिशियल स्टेज, माझ्याकडे ऑलरेडी सबस्क्रायबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत, ठीक आहे. त्यामुळे मी युट्यूबचे लॉंग व्हिडिओज माझे चालतात, मी शॉर्ट्स जास्त नाही करत आहे. ठीक आहे. पण तुम्ही जर सुरुवात करताय ना, तर तुम्ही रील्स करा, कारण तुमच्याकडे सबस्क्रायबर्स नाही आहेत. ठीक आहे. शून्यातून सुरुवात करणार आहात, शून्यातून 0 सबस्क्रायबर्स 0 फॉलोअर्स पासून करणार आहात, तर रील्स करा. कारण रील्स का करा बोलते मी, रील्सला तुमच्या रीच जास्त येतो. जरी तुमचे इथे कमी असतील सबस्क्रायबर्स किंवा फॉलोअर्स ना, तरी रीच जास्त येतो. याला बघा 15,000 आहे, याला 8,000 आहे, ह्याला 19,000 आहे, 122K, ठीक आहे. 1,00,000 क्रॉस झालाय, 10,000 आहे, ठीक आहे, 23,000 आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रील्स अपलोड करा. हे पेज बघा कशा पद्धतीने अगदी क्लीन मेंटेन केलं. ठीक आहे. मोस्टली तुम्ही रील्स जे असतील ना, तर ती टार्गेट करा. त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचं जे काय रिझल्ट असतील ना समोरून, तर ते जनरेट होते. ठीक आहे. त्यामुळे आजचा आपला हाच होता की तुम्ही तुमचं जे काय प्रोफाईल असेल स्वतःचं, तर ती बिल्ड करा, जे की खूप इम्पॉर्टंट आहे, आणि कन्सिस्टंटली बिल्ड करा. ठीक आहे. जसं की मी आज काही पोस्ट करतेय, नंतर मी नाही करणार आहे असं नाही. 6 महिने 1 वर्ष सुरुवातीला शॉर्ट्स अपलोड करा, नंतर हळूहळू तुम्ही युट्यूबचे लॉंग व्हिडिओज वगैरे जे असतील तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं स्वतःचं प्रोफाईल जे असेल तर ते तुम्ही बिल्ड करा. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्की बघूया. ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. हा पार्ट 2 होता. पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर पार्ट 1 डिस्क्रिप्शनमध्ये मी देते, तर नक्कीच चेक करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप कष्टाने मी ही सिरीज तुमच्यासाठी बनवते, स्पेशली माझ्या गोड मैत्रिणींसाठी, ज्यांना असं वाटते की आपण घरातून काहीच करू शकत नाही किंवा आपलं करिअर जे असेल तर ते स्टॉप झाले. भरपूर गोष्टी तुम्ही करू शकताय, जस्ट तुम्ही त्याच्यामध्ये ट्राय करा, स्किल्स इम्प्रूव्ह करा, आणि मग तुमचं मार्केटिंगचं जे असेल तर ते ग्रो करा. एक बुक मेंटेन करा, जे जे मी तुम्हाला सांगते ना, तर ते व्यवस्थित लिहून घ्या, त्या अकॉर्डिंगली तुमचं काम चालू करा. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तरच तुम्ही खाली जो लाईकचं बटन आहे ना, तर तो नक्कीच हिट करू शकता. कारण खरंच मी सांगते, खूप कष्टाने खूप मेहनतीने मी तुमच्यासाठी ही जी सिरीज असेल ना तर ती बनवते. कारण हा जो मी अपलोड करते युट्यूबवरती आता सध्या, हा माझा पेड कोर्स आहे, पण तुमच्या रिक्वायरमेंटमुळं, तुमच्या विनंतीमुळं मी तुम्हाला मार्केटिंगचा जो काही कोर्स आहे ना, तर तो अगदी युट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट जो आहे तर तो दिलेला आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सपोर्ट करा, आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत, ज्यांना घरातून काम करण्याची स्किल डेव्हलपमेंटची रिक्वायरमेंट आहे, त्यांच्यापर्यंत आपला चॅनल जो असेल तर तो नक्कीच पोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.